राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. काल काय घडलं तुम्हाला माहिती आहे? अहो, चितेची आग सुद्धा शांत होत नाही, तो राजकारण चालू झालं का नाही? ही असं आहे बघा महाराष्ट्रात. त्याच्यामुळे मला लय वैताग येतो. राजकारण दादा म्हणतात तीच खरं, राजकारण लय वांगाळ. असा प्रकार. ते नरहरी झिरवळने सांगितलं आम्हाला पक्षाच्या प्रमुख म्हणून सुनेत्राताई पवार पाहिजे. आता ती कसं आहे, थोडा कायद्याचा आणि थोडा ह्याचा भाग सांगतो तुम्हाला. एखाद्या पक्षात पहिली व्यक्ती, दुसरी व्यक्ती, तिसरी व्यक्ती रँक असते एक. आलं लक्षात? तर सर्वोच्च पदावर पहिल्या रँकला अजितदादा पवार होते, 2 नंबरला प्रफुल्ल पटेल, 3 नंबरला छगन भुजबळ. एक अशी रँक असते. आपले सुनील तटकरे त्यानंतर, म्हणजे असे एक प्रकार असतो त्याच्यामध्ये. तर ते काय होतं, एक पद रिकामं झालं की दुसरा, तिसरा, चौथा कुणी म्हणतं की बाबा मी ही व्हावा, म्हणजे पक्षाचा प्रमुख व्हावा. माझ्या मनातलं सांगतो, माझ्या कशाला लोकांच्या मनातलं सांगतो, ध्यानात ठेवा. वाघाची वाघिणी आदरणीय सुनेत्राताई पवार ह्या सक्षम आहेत पार्टी सांभाळायला. पी वगैरे असतात, सगळं असतं. त्याच्यामुळं बाकीच्यांनी काय तिथं डोकं देऊ नये, ही जनतेची मनातली मागणी आहे, असं माझी स्पष्ट मत आहे. आता आपल्या स्टोरीकडे जाऊ. 2025 मध्ये 9 महिन्यात 781 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ध्यानात ठेवा. त्याच्यामध्ये विदर्भात 296 आणि मराठवाड्यात 212. तुम्हाला वाईट वाटलं ना दादांच्या जाण्याचं, तसंच लय नका पण 5% सुद्धा वाईट वाटून द्या शेतकरी आत्महत्येचं. ह्या मताचा मी लक्षात घ्या. आजची जी स्टोरी आहे, ह्या स्टोरीसाठी आपल्याला बंगळूरमधील गुजरू तालुक्यातील मराठा हळी नावाच्या पोलीस स्टेशनचा अंतर्गतला विषय, आणि बघू आपण नेमका विषय काय. मोठ्याचं सगळंच मोठं, तसंच एक मोठं कुटुंब आहे. त्यांच्या माणसाचं नाव आहे श्रीनिवास रेड्डी आणि बायकोचं नाव आहे प्रतिमा रेड्डी. आता ही कुटुंब म्हणजे काहींचं कसं असं लाखात नाही, कोट्यात हिशोब असतो, तसलं प्रकारचं कुटुंब. 3 मुलं. एकाच नाव नागेंद्र, 2 नंबरचं महेंद्र, 3 नंबरचं राघव. नागेंद्र आणि महेंद्र आता डॉक्टर करायचं म्हणलं का त्याला 50 लाख रुपये लागतात बरं का. पण मोठ्याचं सगळंच मोठं, त्यांचा व्यवसाय बी मोठा, त्यांचं कनेक्शन बी मोठं, आणि त्यांचं सगळंच मोठं. 2 मुलं गेली डॉक्टर, हा नागेंद्र आणि महेंद्र. लग्न काय झालेलं नव्हती. बारकं डोक्यात थोडं कमी होतं. ए म्हणले तू असं कर, तू गोळ्या इक, ये लिहून देते, तू आपली इकायच काम कर. ती मेडिकलवर राहिलं. चांगली फॅमिली. आता ही घटना चालू होण्याआधी एक छोटाच तुम्हाला हे सांगतो. लग्न कुठं करायचं, काय करायचं, आता ह्याला म्हणते साकट्याला साकीट. ह्या एवढं मोठं कुटुंब, हे म्हणले आपल्या तोला मोलाचं पाहिजे किंवा आपल्यापेक्षा श्रीमंत पाहिजे, ही इच्छा आतमध्ये असणं, याला म्हणतात प्युअर उभ्यान टाकलेली. लक्षात घ्या. ज्याच्याकडे काहीच नाही. आता काही ठिकाणी आदिवासी बांधव असते, त्याला जमीन नाही, काय नाही, काय नाही. मासं खेकडं पकडायचं, खायचं, कामाला जायचं, 700-800 रुपये कमवायचे, मासं घेऊन यायचं संध्याकाळी, लेकरा बाळांनी एका ताटात बसून खायचं, सुखान झोपे जायचं. घर नसतं चांगलं, काय नसतं चांगलं. ही लोक सुखी आहेत. त्यांना माहिती आहे, त्या दिमागमध्ये बसलेले की आपण काय कोट्यात होऊ शकत नाही. आला दिवस आपल्यासाठी सारखाचे, त्यामुळे कष्ट करा, भाकर खा. पण काहींचं असं असतं, काही कोट्याची प्रॉपर्टी पण अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. काय नाही. तुम्हाला माहिती आहे का, माणूस जन्माला येताना मुठी बांधून आवळून येतो, त्याच्या पाठीमागे शास्त्रीय कारण शोधा कधीतरी. आणि जाताना ना त्या उघड्या असतात, याच्या पाठीमागे सदा कारण शोधा तुम्ही कधीतरी. काय प्रॉब्लेम आहे हा. जो मुठ बांधून आलाय ना, तुम्ही गेल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यात कसं वागलाय फक्त एवढंच बरोबर येणार आहे. किती माहिती लोक येतात, काय नाही, फक्त तुमची कर्म तुमच्या बरोबर येणार आहेत. त्याच्यामुळं आयुष्य जगत असताना तुमच्या नशिबाला पुण्य हवे, नशिबाला थोडं पुण्य सुद्धा पाहिजे, ह्या माताचा मी माणूस. हा जो रेड्डी आहे, ही सुद्धा अवलाद असं समजा उभ्याने टाकलेली. यांनी डोकं लावलं, मग त्यामुळे संतती तशीच होणार. कारल्याला कारलीच येणार, लिंबाला लिंबूळच येणार, कलिंगड नाही येत असं आहे. हा जो महेंद्र आहे,
हो त्याच्या हॉस्पिटल सगळं स्टाफ व्यवस्थित, त्या डॉक्टरचा काय रबाब असतो तुम्हाला माहिती आहे, कुठल्या बी लय बा सगळी ते नरसा बिरसा ते हाती तर ती डॉक्टर आले की पार अशी थाटच बा नसते, काय बोलले तरी लगेच राजा बोले दर आले असला कार्यक्रम असतो. ह्या महेंद्रला एक विशेष आवड होती, ती म्हणजे स्त्रीभोगाची. त्याचे बाहेर कनेक्शन होते. आणि कसं असतं, ती शाळा शिकत असताना 11वी-12वी नंतर डॉक्टर काय लगेच बनत नाही, 7-8 वर्षाचा काळ जातो त्याच्यामध्ये. म्हणजे मोठी प्रक्रिया आहे शिक्षणाची. त्याच्यात कुठे ही गर्लफ्रेंड हे दुनियादारीन चल्लोरलान घे कंडोमन हे असलं चालू राहतं. हे समजा संमतीने सर्वसामान्य जीवनाचा भाग आहे लोकांच्या. कोणी कसं वागायचं जनतेने ठरवायचं. लग्न ठरवण्यासाठी तिथं विचार होता की लग्न मुलगी पाहिजे, मुलगी पाहिजे. तर एक मुलगी चालून आली, तिचं आईचं नाव आहे सौजन्या आणि कृतिका. आता ही कृतिका आहे ना, ओरिजिनल फोटो ह्याच्यामध्ये दिसतोय तुम्हाला. दुसरी बाबा श्रीदेवीच. हा, श्रीदेवीच्या आठवणी ताज्या झाल्या. श्रीदेवी सारखी दिसणार, अतिशय सुंदर देखणी अशी मुलगी. सगळ्यात महत्वाचं ती सुद्धा डॉक्टर होती, पण ती शिकत होती. आता भानगड अशी आहे की त्या कृतिका आहे, तिच्या आईला अपेंडिक्सचा त्रास झाल्यामुळे ह्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं काळजी घ्यायला. ही कृतिका तिथं. आता कृतिकाने बघितलं हा डॉक्टर महेंद्रने तिला बघितलं. बघता क्षणी हा, आणि जी वासनांद असतात ती शक्यतो फिदा लवकर होत्यात, विशिष्ट मॉडेल पाहून. असं असतं, तुम्हाला कळायचं नाही आतलं. ती म्हणला अर काय मुलगी, थोडी चौकशी केली, अर ही तर आपल्या साकीटमधली आहे, म्हणजे ही कोट्याधीश आहे आणि आपल्यापेक्षा थोडी कणभर जास्तच कुटी येते याकडं. हा असं. आणि अजून एक फायदा आहे, हिला भाऊ नाही पण बहीण आहे, भाऊ एक लय शार्प आहे, बारकी आहे. बहिणीचे निमित्त प्रॉपर्टी मिळून का नाही मला? हा, असं इंजेक्शन हाणून हे करून किती मिळणार आहे तवा सलाईन लावून? नाही नाही, मिळलं पाहिजे. त्यांनी प्लॅनिंग जुळून आणलं, असलं काय पुढं केलं त्या पेशंटच्या आणि त्या कृतिकाच्या आणि हेन तेन. त्या कृतिकाचा सुद्धा तिच्यावर जीव बसला, ह्याचा तिच्यावर जीव बसला. नजर मिळाली आणि त्यांचं रंगारंग नाही चालू झाला, डायरेक्ट लग्नाची बोलणी चालू झाली. आता लग्नाची बोलणी इथून त्या कृतिकाच्या वडिलांना यांना पण सगळं ते पटलं, बा चांगलं आहे, करून टाका. लग्न झालंय 26 मे 2024. लग्न साधं सुद्धा नाही झालं. लग्नाचा टोटल खर्च 2 कोटी रुपये. हा बघा. त्याच्यानंतर 3 कोटी रुपयाचं घर ही हुंड्यात दिले गेले. 5 कोटी तर इथंच गेले. हा, असं आहे. लय अवघड लोकांचं. आपल्याकडं नाही का काय काय जण 52 तोळं सोनं आणि फॉर्च्युनर देतात, तसाच प्रकार. असून दे बा, त्यांच्याकडे आहे त्यांनी दिलं, आपलं काय गेलं, असं धरून चाला. मग सुखाने चालावं का नाही पुढं? पण मी कायम तुम्हाला सांगत असतो, नियती असा प्रकार आहे की तुम्ही गरीब असा, श्रीमंत असा, वेल सेट असा, कसं उद्या काय घडणार आहे हे तुम्हाला माहित नाही. ध्यानात ठेवा. उद्या कोणाच्याही लक्षात नाही उद्या काय होणार आहे, कुठली अडचण, कुठली संकट तुमच्या येणार आहे. आणि ते संकट जर टाळायचं असेल, त्याची तीव्रता कमी करायची असेल, तर तुम्ही भक्ती मार्गाला लागलं पाहिजे, ह्या मताचं मी माणूस आहे. हा, कारण तुमचं कोट्याने पैसे, तुमचं काय काही असू द्या, वेळ आणि काळ सांगून येत नाही. ध्यानात ठेवा. ह्यांचं सगळं व्यवस्थित चाललेलं. जसं सुहागरात तुमच्या संसाराला सुरुवात झाली, त्यांच्या शरीर संबंधाला सुरुवात झाली. आता नवरा बायकोचे आहेत, फुल परमिशन, 103% परमिशन असते. कसंही करा, काही करा, करून द्या. ह्यांच्या 15 दिवसात, महिन्याच्या शरीर संबंधामध्ये त्या नवऱ्याला, त्या महेंद्राला एक गोष्ट लक्षात आली की हिला काहीतरी शारीरिक आजार आहे आपल्या बायकोला. आता डॉक्टरचे त्याला काय सांगा पाहिजे का काय? मग त्यांनी ती डिस्कस केलं. आता ती डॉक्टर, ह्या डॉक्टर, एक गोष्ट तू माझ्यापासून लपवली. त्याला म्हणतात अनियमित मासिक पाळी. ध्यानात ठेवा. म्हणजे कधीही मासिक पाळी होते किंवा पांढरं जाणं म्हणतात त्याला बऱ्याच वेळा. आणि मग म्हणलं मला चीड येते ह्या गोष्टीची, मला तिरस्कार वाटतो, असं होतं तसं होतं. डिस्कस. ती म्हणली काय नाही, होऊन जाईल, थोडा कोर्स केला गोळ्यांचा की होऊन जाईल, हे ते. तिने जरा समजावण्याचा प्रयत्न केला. याच्या डोक्यातच खटकी बसली. आणि शी ते एकदा बाहेर नवाट तरण्यात आट्या पूर्ण चटावलेलं, ह्याला कायला बायको गोड लागत. हे काहींचं कसं आहे की पैसा असला की त्याला वाटलं आय एम किंग, मी काही करू शकतो जगात. हे पैशाचा प्रॉब्लेम बरं का. हा, मोठ्याच्या गाडीला कधी दाखा लागून दे की ते पार आहे माझ्या गाडीत, कुणी काय म्हणत नाही हो त्याला, खरंच नाही.
आणि ते कोण काय म्हणाय गेलं तर त्यांनी 500,000 सरकार होतं, मग तर आपल्याला पुरा लागला म्हणायचा. हा ती लय अवघड आहे मोठ्याच. आता म्हणला याला काय करावं काय करावं, ह्याने विचार केला. म्हणलं आपल्या लाईफचा शॉर्ट झाला, चुकीचं झालं. बघा माणसं मन किती नालायक असतं, किती विचित्र असतं. त्याच्यामुळे तुमच्याकडे मुलगी असेल, ती जर तिचा विवाह करायचा असेल तर बऱ्याच गोष्टी बघा की पुढची अवलाद ही उभ्यान टाकलेली नसावी. ती रस्त्यावर बांधावर जी सरकारी जागेत अतिक्रमण करणारी नसावी. दगडं टाक, फांद्या टाक, लगेच कळतं. बघायला गेलं ना की ही काय प्रवृत्तीची माणसं आहेत, शेजारचे संबंध कसे आहेत, यांच्या केसेस आहेत का, हे लोकांना समाजाला त्रासदायक लोक आहेत का, हे लगेच कळतं. ते तपासून बघा. आता इथं त्यांनी ठरवलं, त्या महेंद्रनी मानला हिचा काटा काढायचा. म्हणजे त्याच्या असत्याने एक 2-4 त्याच्यातली एक तिला हिच्या जागेवर फिट करता येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ध्या संपत्ती क्लेम करता येईल, काही करता येईल, पैसे मिळतात सगळं, पण ही बायको नको. अशा प्रकारचं सुशिक्षित लोक बरं का. आता ही अडाणी कबाडी आपल्यासारखी बरी ना, हाता भाकरी घेऊन दार धरणारी लोक आपली. मग एवढं टोकाचा विचार करत नाही. काही विषय असला, थंडी ताप जरी आला सुनबाईला, तरी पोरला म्हणतो ती सगळी कामं राहून दे, आधी ती गोरं पाणी पाजाय मी पाचतो, तू जाऊन दवाखान्यातून एक इंजेक्शन घेऊन ये बरं, तू टुचून ये, गोळ्या बेळी घेऊन ये बरं का, त्याला 500 देणार. असा विषय आपल्यासारखी बरी. ह्याने विचार केला नाही, म्हणला प्लॅनिंगने मारायचं, आमकं मारायचं, तसं मार. मग जो ड्रायव्हर असतो तो म्हणतो धडक देऊन मारायचं. जो समजा एखादा चाकू सूर्यावाला असतो आडग, ते बुकसून मारित. कसे मारतात लोक. हा मुळात डॉक्टर, ह्याच्या मनात साहजिक हे ह्युमन सायकोलॉजीचा पण भाग आहे. डॉक्टरचं ते पेश आहे ना, हा मला विषारी इंजेक्शन देऊन मारायचं किंवा काही वीज द्यायचं, स्लो पॉयझन द्यायचं, असे बरेच प्रकार आहेत. ते काय नावं सांगणं योग्य नाही आणि ते सांगू नयेत. मग त्या एका विषयाची निवड केली, स्लो पॉयझन, जे 1-2 महिन्यात तुमचे ऑर्गन, मेन ऑर्गन जे आहेत, हृदय, लिव्हर, किडनी डॅमेज करून टाकतो. आणि PM रिपोर्ट काढा, त्याच्यात येतं नैसर्गिक मृत्यू. ध्यानात ठेवा, असं पण मॅटर आहे बरं का जगात. पहिलं इंजेक्शन तर दिलं त्याला, मग ते आजारी पडायचे मध्ये आधी, थंडी ताप, थोडी कणकणी. दुसरं दिलं आणि एक दिवस तारीख उजाडली 26 मे 2024, सॉरी 24 एप्रिल 2025. ह्या दिवशी म्हणला आता इथं कार्यक्रम ओके करायचा, आणि दिलं डबल इंजेक्शन रात्रीचंच. सकाळच्या बायको गार एकदम. हा लवकर उठून कामाला निघून हॉस्पिटलला गेला. घरनं फोन आला, असं असं झालंय, हे हालत नाही, बोलत नाही, डोलत नाही. उठला, इथं थंड पडलेली, जीव निघून गेला त्या कृतिकाचा. आणि मग ते सासऱ्याला सासूला ह्यांनीच कांगाराळा करायला सुरुवात केली. मारण्याच्या रडाला हाच रडायचा जावं जास्त, बघा ना असं झालं तसं झालं. बरं म्हणलं होऊन द्या. जेव्हा तिची, कारण नियती असा प्रकारे 99% खोटं बोला, 1% कुठंतरी नियती कुणाच्या अंगात काय आणि कुणाच्या डोक्यात काय घालीन सांगता येत नाही. तिने ते एकदा खटकी डोक्यात घातली ना, पुढचा असा खाऊन लागतो. ती बारकी बहीण म्हणली माया सगळं रोज बोलायची, 2 दिवसातच देड कस काय झाली. ती संशयीच. आता डॉक्टरच म्हणल्यावर काय, ती बारकी बहीण पण कृतिका थोरली आणि ती धाकटी होती. म्हणले बरोबर, तुम्ही आता आपलं गेलं जग बुडालं. म्हणली दाजी नाही, तुमचं इस्टेट नाही, काय नाही, मला फक्त कशी गेली बघायची. हा म्हणला तिचं इतकं हाल झालं आधीच, कशाला PM करा, PM नका करू, अशीच जाळून टाका. असाच अग्नी देऊन रडतोय. ती बहीण म्हणली तिची कृतिकाची अजिबात जमायचं नाही. आमची बहीण आहे, आमची मुलगी आहे, तिला चिरायची फाडायची काय करायची आमचं बघू, तुम्ही लय डोकं लावू नका. PM ला पाठवलं. हा सारखा PM ला हेलपाटा घालायचा तिथं. म्हणले काय त्रास काय, का हेलपाटा घालताय, अजिबात घालू नका, एका जागा बसून राहा. ती बसून राहिली शांत. तोपर्यंत मराठा हळ्ळी पोलीस स्टेशनचे पोलीस पण आले. त्या बहिणीने सांगितलं की मला पूर्ण संशय या मृत्यूबद्दल, PM रिपोर्ट येऊन द्या, काय होते बघू. PM रिपोर्ट आला, नैसर्गिक मृत्यू म्हणून. आता आपल्यासारख्या, तुमच्या आमच्यासारख्या अशा हजारो लोक मेलेली कोणाला कळलं नाही बरं का, यांना ठेवा. आपले म्हणलं हा नैसर्गिक मृत्यू आला असेल बा, अटॅक जाऊन द्या, हे करा, जाळून टाका, चला घरी जेवण खाऊन. अशी लोक आहेत, तसं नाही करायचं. अजून शंका असेल तर त्या बहिणीने सांगितलं की नुसतं आम्हाला PM रिपोर्ट महत्वाचा नाही, व्हिसेरा जठरात काय आणि ते ब्लड आहे त्याचं केमिकल ॲनालिसिस, म्हणजे त्याचं विश्लेषण करायचे, काय त्यात घटक आढळतात,
रक्ताची, ही मागणी एखाद्या प्रेताचे नातेवाईक करू शकतात कायद्यानुसार. मग त्याला फॉरेन्सिक लॅब म्हणतात. त्या फॉरेन्सिक लॅबला ते सॅम्पल पोलिसांनी पाठवले, बोल्यांच्या ताब्यात दिली. मग मागणी द्यायला हरकत नसतो. आग्नेय दिला. तो फॉरेन्सिकचा रिपोर्ट आला की आणि ते विषाचं नाव आलं, हे विषाचा इंजेक्शनच्या प्रभावाखाली मृत्यू झालेला आहे. सापडला का नाही कार्यक्रम करेक्ट. आणि मग कसा कट मारायचा सर्जिकल ब्लेडनी. ते सर्जिकल ब्लेड डॉक्टरच्या हातात नसून ते PI साहेबांच्या हातात आलं. हा, सर्जिकल ब्लेडनी कसा कट मारायचा आणि बिन टाक्याचं कसं ऑपरेशन करायचं हे काय पोलिसांना सांगावं लागत नाही. हा, असा म्या खावला तुम्हाला सांगतो, असा दुमसू काढला, काय तरच आहे का तिथं. हा, चला लगेच कबूल झाला की माझे अनैतिक संबंध बाहेर होते आणि हिला असा असा त्रास होता, मला त्याच्यामुळे किळस यायची, मला वाटलं ही पैशासाठी करावा, हे आपल्या आयुष्यात नको, असं तसं हे असले विचार यांची. हा, अहो गौरगरीब बरं तुम्हाला सांगतो, लय मोठे नाद लागू नका बरं का. हा, अजून बी कुठल्या मुलीला विचारा, मुलाला विचारा, मुलीला विचारा, बापाला विचारा, लग्न बांगला आहे का, बांगला पाहिजे भाऊ. हा, सरकारी नोकरी आहे का, सरकारी नोकरी, तू कार्यक्रम होणार आहे करेक्ट, थांबा तुम्ही इथं जरा. हा, तुम्हाला माणसाची किंमत नाही, तुम्हाला फक्त पैशाची किंमत आहे, ध्यानात ठेवा. त्यांनी अभिमान विचारलं पाहिजे, पोरगा तंदुरुस्त दष्टपुष्ट आहे का, काना राजभर जागून दारेदाराची त्याची ही आहे का, गोठा आहे का, त्याला बोलेरो आहे का, हे विचारा ना तुम्ही. शेतकऱ्याला काय विचारा तुम्ही, मल्चिंग ड्रिप वापरून तो शेती करतोय का, अत्याधुनिक शेती करतोय का, फळबागा करतोय का, फुलबागा करतोय का, हे विचारा. किती मजुरांना तो काम देतोय हे विचारा. हागणदारी साफ केली तरी चालेल, पण सरकारी नोकर आहे का, ही मानसिकता आहे आज आणि ही बदलण्याची गरज आहे. डॉक्टर केला अटक, कार्यक्रम कसा ओके झाला त्यांचा तुम्हाला सांगतो. कारण माणसाने काही नसलं तरी फक्त माणसातलं माणूस पण जीवन ठेवलं ना, लय झालं तुम्हाला सांगतो. हा, सभोवताली परिस्थिती बदलत चालली, आता भयानक होत चालली. ह्या भयानक परिस्थितीत स्वतः आणि स्वतःचं कुटुंब वाचवं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. सावध राहा, सतर्क राहा आणि 2026-27 मध्ये जिवंत राहा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. रामकृष्ण हरी माऊली.